हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता आतुरतेने की तुमचा सीईटीचा निकाल कधी लागणार आहे, तर तेच सीईटी सेलने त्यांच्याकडनं तारीख जाहीर केलेली आहे. तर सीईटीचा निकाल या तारखेला जाहीर होणार आहे. त्याच पद्धतीने जे तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं होतं बोनस मार्कांसाठी, तर तुम्हाला बोनस मार्क कुठल्या क्वेश्चनला भेटणार आहेत हे सगळं सीईटी सेलनी डिस्क्रिप्टिव्ह वेनी जाहीर केलेला आहे. त्यांच्याकडनं 2 ऑफिशियल नोटीस जाहीर झालेला आहे. तर आपण या सेशन मध्ये त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जर तुम्ही आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन, जेणेकरून MHT CET 2025 याच्याबद्दलचे सगळे लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत राहतील. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, व्हॉट आर द स्टेप्स टू चेक द ऑफिशियल अपडेट. कुठल्या पद्धतीने अपडेट चेक करायचंय, तर यू हॅव टू विजिट द ऑफिशियल वेबसाईट. सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे, राईट, cetcell.mahaset.org. या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचंय. तिथे तुम्हाला नोटिफिकेशन याच्यात दिसेल की ऑफिशियल रिगार्डिंग ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशन. सगळ्यात पहिले तुम्हाला हे ऑफिशियल नोटिफिकेशन तिथे दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर ते ओपन अप करायचं आणि डाउनलोड करायचंय. त्यानंतर तुम्हाला सेकंड नोटिफिकेशन दिसेल, ऑफिशियल नोटीस रिगार्डिंग ऑल सीईटी नोटीस रिगार्डिंग रिझल्ट डेट. तर रिझल्ट डेटचं असं सीईटीच्या वेबसाईटवर तुम्हाला टोटल 2 नोटिफिकेशन दिसणार आहे. एक नोटिफिकेशन, सगळ्यात पहिले नोटिफिकेशन आहे ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशनचं आणि सेकंड नोटिफिकेशन असणार आहे हे ऑल सीईटी नोटीस, म्हणजे जेवढ्या सीईटीच्या एक्झाम झाल्या त्यांचं रिझल्ट डेट बद्दलचं नोटिफिकेशन असणार आहे. सेम यू हॅव टू ओपन इट अँड डाउनलोड इट टू चेक इट फर्दर. ओके, तर आता आपण बघणार आहोत की काय आहे सीईटी सेल कडनं नोटीस. तर ही नोटीस 2 जूनला जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यात क्लिअर लिहिलेले आतापर्यंत सीईटी सेलने जेवढे सीईटीचे एक्झाम्स कंडक्ट केलेला आहेत त्यांचं टेंटेटिव्ह रिझल्ट डेट कधी आहे हे त्यांनी तिथे डिक्लेअर केलेलं आहे. तर आपण इथे बघू शकता MHCET PCB ग्रुपसाठी आणि MHCET PCM ग्रुपसाठी रिझल्ट डेट 16 जून 25 दिलेली आहे. कधी आहे? 16 जून 25, राईट, 16 जून 2025. येस, तर ही आहे तुमची टेंटेटिव्ह. त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये तुम्ही बघू शकता की टेंटेटिव्ह लिहिलेलं आहे. तर एकदा रिझल्ट प्रीपोन्ड होऊ शकतो किंवा पोस्टपोन्ड होऊ शकतो, पण या 16च्या आसपासच तुमचा रिझल्ट लागणार आहे. आता सीईटी सेल कडनं ही ऑफिशियल नोटीस जाहीर झालेली आहे, त्यामुळे याच्या आसपासच तुमचा रिझल्ट लागणार आहे. आता याच पद्धतीने जसं रिझल्टची नोटीस आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, सेम ऑब्जेक्शन ट्रॅकर, ऑब्जेक्शन जे विद्यार्थ्यांनी रेस केले होते त्याच्याबद्दलची नोटीस आता सीईटी सेलने जाहीर केलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, दिस नोटीस इज रिगार्डिंग ऑब्जेक्शन रेज, राईट. तर ही पण नोटीस 2 तारखेला सीईटी सेल कडनं डिक्लेअर झालेली आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे तर त्यांनी डिटेल मध्ये दिलेलं आहे की PCB ग्रुप आणि PCM ग्रुपसाठी किती कॅन्डिडेट्सनी रजिस्टर केलं होतं, त्यापैकी किती कॅन्डिडेट्स अपियर झाले. सिमिलरली PCM साठी किती कॅन्डिडेटनी रजिस्टर केलं होतं आणि किती कॅन्डिडेट्स अपियर झाले, राईट. तर टोटल त्याच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित ती माहिती रीड करू शकता. वेअर यू हॅव टू गो टू द ऑफिशियल वेबसाईट ऑफ सीईटी सेल आणि तिथून तुम्ही हे नोटीस डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे की टोटल किती क्वेश्चन्स होते, किती फिजिक्सला, केमिस्ट्रीला, मॅथमॅटिक्सला आणि बायोलॉजीला, राईट, इंडिव्हिज्युअली किती लोकांनी ऑब्जेक्शन रेज केले होते, तर त्यांचे युनिक आयडी किती होते. तर तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन हा डेटा त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीने युनिक टोटल आयडी किती होते, 290 आयडी वर ऑब्जेक्शन रेज केलं होतं, पण त्यापैकी फक्त करेक्ट ऑब्जेक्शन किती आलेले आहेत तर 40 आलेले आहेत, राईट. म्हणजे तुम्ही बघू शकता की 290 हे ऑब्जेक्टेड होते क्वेश्चन्स आयडी, राईट. तुम्हाला मी आपल्या याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सीईटी सेलचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांचं एक युनिक रेफरल आयडी आहे, राईट. तर त्या रेफरल आयडी नुसार तुम्ही बघू शकता की 290 क्वेश्चन्स वर ऑब्जेक्शन रेज झालं होतं, त्यापैकी फक्त 40 क्वेश्चन्सचं ऑब्जेक्शन हे करेक्ट आलेलं आहे. नाव जर ऑब्जेक्शन रिड्रेसलचं आपण बोलू तर मार्क्स टू बी गिवन, म्हणजे किती मार्क द्यायला पाहिजे, की इथे तुम्ही बघू शकता
की 13 तारखेची जी एक्झाम डेट होती, इन डिटेल मध्ये सीईटी सेल कडनं ही नोटीस आलेली आहे. इन डिटेल पीडीएफ फॉर्मॅट मध्ये त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे की शिफ्ट कोणती होती, इव्हनिंग शिफ्ट मध्ये सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी सगळ्या सब्जेक्ट्स त्यांनी इथे डिटेल मध्ये डिस्क्रिप्शन दिलंय. मीडियम इंग्लिश, कारण सीईटी सेल कडनं 3 माध्यमात ही परीक्षा घेण्यात येते, दॅट इज इंग्लिश, मराठी आणि उर्दू. राईट. क्वेश्चन नंबर काय होता, ऍक्शन काय होतं, तर इनकरेक्ट क्वेश्चन होतं, त्यामुळे सीईटी सेल कडनं तुम्हाला फुल मार्क्स देण्यात येणार आहे. तसं तुम्ही ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्ही इथे चेक करू शकता आणि तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला किती बोनस मार्क मिळणार आहेत. राईट. तुम्हाला टोटल किती बोनस मार्क मिळणार आहेत हे या तुम्ही फाईल मधनं चेक करू शकता. नेक्स्ट आहे सेम, इथे पण तुम्ही इंडिव्हिज्युअली चेक करू शकता आणि तुमचे बोनस मार्क कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला किती क्वेश्चन्सला एक्स्ट्रा बोनस मार्क देण्यात येणार आहे. राईट. नेक्स्ट, आता त्याच्याच खाली जर तुम्ही स्क्रॉल डाऊन केलं, सेम पीडीएफ मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्ही त्याच्याच खाली स्क्रॉल डाऊन केलं तर की चेंज ची पीडीएफ तुम्हाला दिसेल. राईट. की चेंजचं तुम्हाला सर्क्युलर दिसेल. सेम इथं पण तुम्हाला कुठल्या एक्झाम डेटला, कुठल्या शिफ्टला, कुठल्या सब्जेक्टला कुठला क्वेश्चन हॅज बीन चेंज केलेला आहे. राईट. की चेंज टू 3 त्यानुसार तुम्हाला इथे सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. यस विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येतोय तुम्हाला, इथे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स सगळ्या 4ही विषयांचं इथे की चेंज तर त्यांनी डिटेल मध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. येस. तर या व्हिडिओतनं तुम्हाला लक्षात आला असेल की तुमचा सीईटीचा निकाल कधी लागणार आहे आणि त्याच पद्धतीने की तुमचा ऑब्जेक्शन रेसचे तुम्हाला बोनस मार्क किती मिळणार आहेत हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी एमएसटी सीईटी आणि एमएसटी सीईटी नर्सिंग या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स विथ फुल सिलेबस, नोट्स अँड एमसीक्यू डिस्कशन प्लस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला या सेशनला जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी एक स्पेशल ऑफर लॉन्च केलेली आहे. प्लेन एमएसटी सीईटी साठी पहिल्या आधी फीज होती ₹7,000 बट नाव इट हॅज बीन रिड्यूस टू ₹5,000. प्लेन एमएसटी सीईटी साठी तुम्हाला ₹5,000 आहे फी स्ट्रक्चर. येस. आणि सिमिलरली जर तुम्ही एमएसटी सीईटी नर्सिंग साठी अपियर होणार असाल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला डिस्काउंटेड अमाउंट मध्ये ₹4,000 ही फी करण्यात आलेली आहे. येस. जर तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा और एल्स यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. येस. तर येत्या आपला 9th of June पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहेत फॉर द अकॅडमिक इयर 2026. येस. प्रत्येक मंडेला, एव्हरी मंडेला आपली एक फ्रेश बॅच स्टार्ट होते विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याच पद्धतीने जर तुमचे कोणी फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्स मध्ये जे आता अपकमिंग 2026 साठी एमएसटी सीईटी आणि एमएसटी सीईटी नर्सिंग साठी जर अपियर करणार असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना आमचं चॅनल रेकमेंड करा ग्लोबल ऑनलाईन नीट, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर मध्ये हेल्प आउट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ, आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग एमएसटी सीईटी 2025. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन. जर तुम्ही बेल आयकन प्रेस करून ठेवलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आमचे लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट नोटिफिकेशन हे भेटत राहतील. Yes, thank you.